रेवाशंकर पांडे, भांडागरे, बैतूल, मध्य प्रदेश. परम आदरणीय, माझी या सत्संगात यायची पहिलीच वेळ आहे. तुमच्या व्हिडिओ सीडीज पाहून इथे यायची प्रेरणा मिळाली. मी रेकी स्पर्श चिकित्सेमध्ये मास्टरशिप प्राप्त केली आहे. उपचाराचे चांगले अनुभव येतात. ज्ञानविधी कशा प्रकारे मला अनुभवात प्रगल्भता देऊ शकेल. कित्येक संतांचा प्रचार ब्रह्मज्ञानी म्हणून केला जातो. आपण कसं ओळखायचं की ते कोणत्या स्तरावर आहेत. बघा, आता डॉक्टर तर बोलणारच की मी MBBS आहे, मी MD आहे, फॉरेन रिटर्न आहे. पण आमचा आजार पळवला तर आमच्या कामाचे आहेत ना ते, नाही. तुमचं आजार पण म्हणतील बस इतके दिवस औषध घ्या, हां तुम्ही येत जात राहा. अरे जरा असं काहीतरी सांगा ज्याने भरोसा वाटेल. तर म्हणतील 10-15 दिवस बघा काही आराम वाटतोय का, तर परत या. हां तर म्हणतील घेतच राहा औषध 6-6 महिने, 6-6 वर्ष. काहीतरी सांगा लवकर बरं वाटेल आम्हाला. तर हे 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 संत महंत सगळे डॉक्टर आहेत सांसारिक रोग बरा करायला आपला. तर सांसारिक रोग कशाला म्हणायचं आहे, पहिलं माहिती असायला हवं. मला क्रोध आहे, मान आहे, मोह आहे, लोभ आहे, विकार आहे, अहंकार आहे, कर्तेपण आहे. हे माझं कोणी नाश करू शकेल तर माझ्यासाठी कामाचा डॉक्टर आहे. लक्षात येत आहे का. मी थोडा ते पण करतो. रेकी पण आध्यात्मिक उपचाराची प्रणाली आहे. नाही त्यात- हरकत नाही, ती वेगळी बाब आहे. रेकीला तर- फिजिकल बॉडीला थोडी मेंटल शांती आहे. हो, पण आपल्याला चिंता वाटते. नाही, तुम्ही तर रेकीमध्ये मास्टरी केली, चक्राचं संतुलन राहतं आणि बरोबर आहे. पण चिंता कधीतरी वाटते का. चिंता तणावातून मुक्ती मिळते हां थोडी थोडी मिळते, बऱ्याच प्रमाणात. बऱ्याच प्रमाणात. हो, हे क्रोध, मान, माया, लोभ, विकार सर्व लोप पावत जातात. कारण शांती लाभते. हां पण तुम्हाला काही करावं लागतं त्यासाठी. म्हणजे शिकलो तेव्हापासून जास्त काही नाही करावं लागत. काही नाही करावं लागत. खूप सरळ पद्धत आहे. आणि आता यात क्वेश्चन असा आहे की तुम्ही रेवाशंकर, तुम्ही स्वतः रेवाशंकर आहात. हे जे तर तुम्ही स्वतःच ध्यान करता रेकीसाठी. सगळं हे जे काय करता ते तुम्हीच करता की कोणी करवून घेतं तुमच्याकडून. कोणीतरी करवून घेतं. पण कोण करवून घेतं. जेव्हा रेकी येत नव्हतं तेव्हा असा अनुभव पण नव्हता येत. खाली पण- पुस्तकं वाचून थोडा बहुत शिकायला पण मिळतं. हरकत नाही. पण हे शिकायला समजायला म्हणाल तर ही रेकी तुम्हाला स्वतः करता की कोणी करवून घेतं. कोणीतरी करून घेतं. ईश्वर करून घेतो. ईश्वराची करवतो. कृपा आहे. तर ईश्वर आधी माणसाला आजारी पाडेल, नंतर असं तुमच्यासारख्यांकडे पाठवेल, चला याला बरा करा. म्हणजे ईश्वराचं हेच काम आहे की आधी आजारी पाडायचं मग रिपेअर करायचं, एवढंच काम आहे की आणखी काही कामं असतील. दुसरी पण नाही, कामं असतील नालायक ना? माणूस उभा करायचा, पोलीसवाल्याकडे पकडून द्यायचं त्याला. असंच करायचं. वाईट काम करत राहा, नंतर वाईट कामही तोच करवतो की दुसरं कोणी करवतो. नाही आहे, चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, दुराचार आहे, व्यभिचार आहे, ते कोण करवत असेल. बलात्कार आहे, गर्भपात आहे. आणि हे क्रोध, हे तणावानेच सर्व रोग होतात. मग तणाव कोण निर्माण करतं. नंतर देवाने रिपेअरसाठी तुम्हाला पाठवलं समजा, पण ते तणाव कोणी निर्माण केला. ही समजून घ्यायची बाब आहे की हा कर्ता कोण आहे, की हा कर्ता कोण आहे आणि स्वतः कोण आहेत. तणाव कोणाला होतो आणि तणाव रिपेअर कोण करतोय. हे सगळं वास्तवात काय आहे ते जोपर्यंत नाही जाणून घेत, हां तुम्हाला क्रोध, शांती वाटेल. पण मी केलं हा अहंभाव थोडा 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 कमी जास्त वाढत जातो. तुम्ही पडताळून पहा स्वतःच, तुम्हाला जाणवेल की थोडं थोडं वाढतो आहे तो.
तो तर फक्त अर्धा तास करतो, मी तर 2 तास करतो. थोडा थोडा अहंकारही वाटेल. मी 105 केसेस रिपेअर केल्या आहेत अशा, आता तुमचा 106वा नंबर आहे. असं कसं झालं? अरे मी तर इतकं केलं. हा अहंकार तर येतोच ना. मी केलं, नंतर म्हणता ईश्वर करवतोय. नंतर थोडं असाच आणि वाईफ बरोबर ईश्वर, वाईफवर थोडं रागावलं तर देवाने केलं म्हणतात की वाईफ करते म्हणाल. कढीत जर मीठ जास्त झालं, खाताना तुम्हाला मजा नाही आली तर वाईफला काही ब्लेम करणार का? करता? तर त्यावेळी देवाने केलं बोलायला पाहिजे. देवाचाच प्रसाद खाऊया मीठवाला. खारट कढी दिली तर तर देवाचं, देव आहे, देव नाही असं नाही आहे, देव आहे. पण असं छोटं छोटं मोठं काम करायला ते काम देवाचं नाही आहे. एक एक मोठा शेठ असतो ना मिलचा मालक, तो पण मिलमध्ये काही मशीन चालवायला नाही जात. त्यासाठी मॅनेजर असतात, सुपरवायझर असतात, इंजिनियर असतात. तो तर येतो, अर्धा तास इकडे तिकडे फिरतो, दोघा तिघातली मिस्टेक्स काढतो, बरोबर काम करा, लक्ष द्या असं म्हणून निघून जाईल. तो तर चावीसुद्धा स्वतःकडे नाही ठेवत मिलची, फॅक्टरीची, ती मॅनेजरकडे असते. इतका मोठा शेठ स्वतः काही नाही करत, येतो फिरतो जातो. आणि त्या शेठचा म्हणजे 2-3 वर्षांचा तर तो छोटा शेठ आहे, मिलचा मालक म्हणून फिरतो काहीच न करता. आणि ईश्वर सर्वांचा करताय, करविता आहे साऱ्याचा. तर देव तर या शेठ लोकांचाही शेठ असला पाहिजे. तर या शेठ लोकांकडून करून घेतलं पाहिजे. ते का करून घेत आहेत? क्वेश्चन आहे ना. भगवंत कुठे आहे? भगवंत काय करतात? भगवंत काय करवतात? जाणून घेतलं पाहिजे. रे की भगवंत करून घेतो तर प्राण्यांसाठी कोण करून घेत असेल? हे दुसरं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, होमिओपॅथी, नेचरोपॅथी, ॲलोपॅथी हे सगळं कोण करवतात? ते पण देव करवत असेल ना. आणि ॲलर्जी होते तेव्हा गोळी खाल्ली, रिॲक्शन आली आणि एकदम आजारी पडला माणूस. असं का झालं? म्हणजे काय ना, हे भगवंत ह्या जगात भगवंताने काही नाही केलं आहे. भगवंताला काय म्हटलं जातं? ज्ञाता, द्रष्टा, अक्रिय. नाही, शब्द नाही ऐकले तुम्ही? ज्ञाताचा अर्थच आहे अक्रिय. ज्ञाता द्रष्टा तो भगवंत आहे. करता भोगता तो कधी देव नसतोच, तो अहंकारच करता भोगता असतो. भगवंत तर ज्ञाता आहे, द्रष्टा आहे, परमानंदी आहे. नाही, असे शब्द नाही ऐकलेत? हे वस्तुतः. आता हा जो तुमचा प्रश्न आहे ना, त्यात येऊया आपण. जो उपचारात आल्यावर मनीचे जे भाव आहेत, मनात सद्भावना असल्याने सगळ्यांना सुखशांती लाभते, तुम्हाला पण सुखशांती लाभेल, ते करेक्ट आहे. पण मनात हे सद्भाव असल्यामुळे तुम्ही दुसऱ्याला हेल्प करतात, तुम्हाला पुण्यफळ मिळेल की नाही मिळणार, की पाप लागेल, याचा विचार नाही करत. नाही करत. पण तुम्ही करा अथवा नका करू, होतच ते. पाप तर नाहीच लागणार. दुसऱ्याला तुम्ही सुख देता तर पुण्यफळच मिळणार. आणि हे पुण्यफळ तुम्हाला लाभणारच. चांगलं स्वास्थ्य लाभेल, चांगली वाईफ मिळेल, चांगले पैसे मिळतील, चांगला धर्म मिळेल. तर पुण्याचं फलित पुन्हा संसारात सांसारिक मिळेल. मोक्षप्राप्तीसाठी पाप आणि पुण्य दोन्ही लोप पावले पाहिजेत. ही तर खरी गोष्ट आहे ना. काही शेष राहिलं तर मोक्ष नाही मिळणार की नाही. तर मोक्षासाठी दुसरा मार्ग आहे. हे जे क्रोध, मान, माया, लोभ आहेत ते उपशब्द म्हटले जातात. तुम्ही दुसऱ्याला सुखशांती देता त्यावेळी हे क्रोध, मान, माया, लोभ शांत होतात, नष्ट नाही होत. आहेत, कधी ना कधी प्रकट होतीलच. तुमची वाईफ काही बोलली, मुलानं काही चूक केली, वाईफने काही चूक केली तर राग येईलच. कधी अपमान वाटेल. वाईफ जर काही निगेटिव्ह शब्द बोलली तुम्हाला तर तुम्हाला दुःख वाटेल. कधी झालं की नाही असं? तर हे दोष आहेत तुमच्यात, नष्ट नाही झालेत. बाहेरच्या बरोबर तर मान आहे, सन्मान आहे, एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत, रिस्पेक्टेबल पर्सन. तर तुम्हाला कोणी दुखावणार नाही, तुम्हाला कधी दुःख नसेल. पण घरातच तुमच्याबरोबर काही वादविवाद होत असतील, मतभेद होत असतील, आणि मतभेद होतात आणि दुःख होतं, तेव्हा समजून जायचं की माझ्यात अहंभाव आहे, माझी बुद्धी आहे, माझी कर्म आहेत, हे रागद्वेष आहेत, नष्ट झालेले नाहीत. लक्षात येत आहे ना आता? बरोबर आहे. तर ही जी प्राणियांसाठी आपलं हे जे रेकी आहे ते करत राहा, बरोबर आहे.
दुसऱ्यांची सेवा करत राहा, बरोबर आहे. पण मी रेवाशंकर आहे, ही जी तुमची बिलीफ आहे, मीच करता आहे, ही पण जी बिलीफ आहे, भले तुम्ही नाही, पण रेकीमुळे एक गोष्ट क्लिअर झाली की रेकी करून घेतो हे तर स्पष्ट आहे. हां, पण आणि जेव्हा पण अहमचा विचार येतो तेव्हा परिणाम चांगले नाही आहेत. ते बरोबरच आहे, पण ते बुद्धीने सेट केलं आहे की ही अहमचा विचार नाही करायचा, कोणावर तरी सोपवलं पाहिजे. ते बुद्धीचं सेटिंग आहे. बरं, तुम्ही जॉब करता काही? हो, जॉब करता ना? जॉब करतो. हां, तर जॉबमध्ये तुम्हाला कार्य तर करावंच लागतं काही ना काही. हो. मग तिथे ईश्वर करवतो की तुम्ही करता? तो विचार नाही केला ना? तर तिथे तुम्ही स्वतःच करता. इथे पण तुम्ही करता, पण मी नाही करत असा भाव बाळगता तुम्ही. पण करता, कर्तृत्व तर संपलेलेच नाही. हो. करते पण कधी लोप पाहू शकेल का? खरा करता कोण आहे हे जाणल्यानंतरच मी करता आहे हे लोप पाहू शकेल. तुम्ही मानता देव करतो, देव कुठे असेल? कुठे राहत असेल? हा मोठा प्रश्न आहे की देव कुठे राहतो, कुठे राहत असेल? हे तर माहित नाही. हं? इथे त्यासाठी चालू आहे. हां, तेच जाणून घ्यायला आलाय. ते बरोबर आहे. अरे देव करतो पण राहतो कुठे, हा पुन्हा प्रश्न आहेच ना. आणि त्याचा स्टाफ असेल की नाही, कारण स्टाफ तर पाहिजेच ना. एकटा माणूस कसा काय काम करू शकेल? आणि या 9.5 अब्ज लोक आहेत या जगात. किती प्रकारचे टेररिस्ट आहेत, खिसे कापू आहेत, खून करणारे आहेत, चोरी करणारे आहेत, अत्याचार करणारे आहेत आणि दानधर्म करणारे पण आहेत. तर किती सगळं ह्याच्यासाठी वेगळा स्टाफ ठेवलाच पाहिजे. टेररिस्टसाठी वेगळा स्टाफ ठेवायला पाहिजे. काही ना काहीतरी करणारच ना, काहीतरी करावंच लागेल की नाही. किती स्टाफ, पगार तर डॉलरमध्ये देत असेल, आता डॉलर पण विलीन झाले. तर त्रास होणार त्याला पण, की पाऊंडमध्ये पगार देत असेल की रुपीजमध्ये, सगळे कन्फ्यूज झाले सगळे. तर खरा देव आहे आणि प्रत्येक कणाकणात तो सामावलेला आहे. तुमच्या आत तो आत्मा, तोच ईश्वर आहे, तोच परमेश्वर आहे, तेच भगवंत आहेत, तोच परमात्मा आहे, तोच ब्रह्म आहे, तोच परब्रह्म आहे. आत्मा तोच परमात्मा. पण तो आत्मा ह्या सर्व जगातील कर्म करणाराही नाही आहे, करविताही नाही आहे. तो दुसरा करता आहे, करविता आहे. आणि ते ज्ञान घ्यायची गरज आहे. ते म्हणजे दादांजवळ हेच ज्ञान तुम्हाला लाभेल. मी स्वतः कोण आहे त्याची जाणीव करून घ्या. आणि हे सगळं करणारा कोण आहे, याचा करविता कोण आहे त्याची ओळख करून घ्या. आणि नंतर तुम्ही जे पण काही करता, म्हणजे रेवाशंकर जे काही करतात करू द्या, त्याला अडवायची काही गरज नाही आहे. खाणं पिणं राहणं जे पण आहे ते चालू राहू द्या, काही हरकत नाही. पण ही जागृती राखायची आहे की करता कोण आहे, मी स्वतः कोण आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? आणि ज्ञानविधीने काय काय अनुभव येईल तुमचा, यात प्रश्न आहे. तर ज्ञानविधीने तुम्हाला मी स्वतः रेवाशंकर नाही, मी स्वतः कोण आहे याची जागृती येईल. मी शुद्धात्मा आहे, रेवाशंकर माझ्याहून वेगळा आहे, ही जागृती राहील. आणि रेवाशंकर प्राण हे रेकी करतायत अशी जागृती पण राहील. आणि रेवाशंकरकडून कोण करवून घेत आहे, योगायोग करवून घेतो आहे. तुमच्याजवळ कोणी पीडित नाही आला तर तुम्ही कराल. आणि करायचं झालं तर काही टाईम फॅक्टर हवा की नको. तर यांचं पूर्ण झाल्यावर तुमच्याजवळ येतो. टाईम इज फॅक्टर, स्पेस इज फॅक्टर, एव्हिडन्सेस आर फॅक्टर्स. तुम्ही शिकलायत, नंतर तुम्ही करू शकलात तर शिकण्याचा सुद्धा तुम्हाला एव्हिडन्स असणार, शिकवणारा पण एव्हिडन्स आहे. किती सारे योगायोग जुळून आल्याने कार्य होत असतात. सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स एकत्रित येतील तर कार्य होऊ शकतं. एक साधा चहा बनवायचा झाला तरी तुम्ही म्हणता मी स्वतः करू शकतो. पण तुम्हीच विचार करा, चहा पावडर पाहिजे, दूध पाहिजे, साखर पाहिजे, पाणी पाहिजे, पॉट पाहिजे, चूल पाहिजे, काडी पाहिजे, शेगडी पाहिजे आणि गॅससुद्धा पाहिजे. गॅस संपला, बदली करावा लागेल की नाही. किती सगळे एव्हिडन्सेस जुळून येतील आणि तरच कार्य होईल. तर तुम्ही स्वतः आत्मा आहात आणि रेवाशंकर इज वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. त्याचं पण डोकं ठिकाणावर हवं. तब्येत बिघडली, मलेरिया झाला तर प्राण हे रेकी करू शकता, तर एव्हिडन्स तर पाहिजे. शरीराचा पण एव्हिडन्स आहे. कितीतरी एव्हिडन्सेस जुळले तर कार्य होत असतं. म्हणजे या जगात कुणीच स्वतंत्र करता नाही आहे.
सर्व योगायोग जुळून आल्यावरती कार्य होतात. आणि तुम्ही रेवाशंकरहूनही विलग आहात, रेवाशंकरपेक्षाही विलग आहात. तुम्ही स्वतःच आत्मा आहात आणि तुम्ही रेवाशंकर काय करतात याचे जाणकारही आहात. रेवाशंकर स्वतः करत नाही, ही इज वन ऑफ द एव्हिडन्सेस. सर्व योगायोग जुळून कार्य करणार आहेत. तर हे सर्व ज्ञान तुम्हाला मिळेल आणि ह्या जागृतीत राहिल्याने तुम्हाला जे मतभेद होतात, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष का होतात, मीच रेवाशंकर असं मानलं, त्यालाच अहंकार म्हणतात. त्याला अज्ञान म्हटलं जातं. आणि अज्ञानाने रेवाशंकरने खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगली रेकी केली, इतकी चांगली रेकी केली, आमचं दुखणं पूर्ण बरं झालं. तर तुम्हाला गर्व होत जातो, मान वाढतो. रेवाशंकरकडे गेलो तर तो माणूसच बेकार आहे, काही येत नाही त्याला. 10 वेळा गेलो पण काही सुधारणाच नाही आमच्यात. तर तुम्हाला हा ब्लेम करेल, तुम्हाला दुःख वाटेल. तर हे राग द्वेषही नष्ट होतील अज्ञानतेमुळे. ही अज्ञानता निघून जाईल तर हे राग द्वेषही नष्ट होतील. लक्षात येत आहे ना आता? आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे, कित्येक संत महंत ब्रह्मज्ञानी म्हणून घेत प्रचार करतात, त्यातून कसं ओळखायचं की खरा ज्ञानी कोण आहे? खरा ज्ञानी ओळखण्यासाठी 2-3 प्रकारे तुम्ही करू शकता परीक्षा. एकतर तुम्ही स्वतःच रत्नपारखी असाल तर हिऱ्याला ओळखायला वेळ लागणार नाही. हिरा असतो ना, तर त्याला जो रत्नपारखी असेल त्याला ओळखायला वेळ लागेल का? त्याच्याकडे एक प्रकारे पारखी नजर आहे. तर अशी पारखी नजर सर्व माणसांजवळ असते. एकच आयुष्याचं ध्येय असतं, त्याला मोमोक्षता म्हणतात. मला आत्मसाक्षात्कारच आयुष्यात मिळवायचं आहे. आणि कित्येक सर्व जन्मांतर, किती वेळापासून सर्व संत महात्म्यांकडे जाईल, गुरुजवळ जाईल, मला आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा आहे आणि प्रयत्न करतच राहील. आणि नेहमी त्याला ज्याची पण प्राप्ती झाली अनुभवसुद्धा येईल, नाही मला जे पाहिजे ते हे नाही, दुसरं काहीतरी असणं. कारण मला असं वाटतं की मी स्वतः निपक्षपातीपणे आपल्या प्राप्तीवरती जागृत राहतो. जे मला मिळालं आहे ते आत्मा आहे की आत्मा शब्दाने केला मी मानतो, मला आत्मा मिळाला आहे, पण मला राग द्वेष होतो आहे, क्रोध, मान, माया, लोभ होत आहेत, मला दोष दिसतात नाही आहेत, दुसऱ्याचे दोष दिसत आहेत. तर असे काही ना काही त्याच्याजवळ समज आहे की मला खरा आत्मा मिळाला, कसा अनुभव येईल. असा रत्नपारखी स्वतःच असला पाहिजे. आणि मोमोक्षता, सर्व प्रकारच्या मोहासक्ती त्याची लोप पावली आहे, संसारापासून उदासीनता आली आहे, वैराग्य आलं आहे. त्यालाच ज्ञानीची ओळख म्हणावी. बघताक्षणीच त्याच्या डोळ्यातून त्याच्या नजरेस नजर भिडताच त्याला अनुभव होईल की हा सच्चा ज्ञानी आहे, याच्याकडूनच मला माझ्या आत्म्याचा साक्षात्कार घडणार आहे. ही एक स्टेप आहे, एक प्रकार आहे. दुसरा, आता आपण तर अनाडी आहोत आणि हिऱ्याची पारख करायची, तर मग काय म्हणतात की अस्सल हिरा एक हातोडी मारा, तुटला तर नकली हिरा होता, अस्सल हिरा तुटणारच नाही. आणि घाबरायचं नाही, कारण हे सर्व तो म्हणेल अरे आमचा हिरा अस्सल आहे, चेक करू द्या, हातोडी मारा. तर असा अनाडी प्रयोग आहे. काय करणार नाही. पूर्वीच्या काळी नाही तो रुपया असायचा राणीचा, त्याला भाजी बाजारात घ्यायला जायचे तर त्याला परत द्यायचे आणि घेऊन जमिनीवर जोरावरती तो आपटायचे. माहिती आहे का आपटायचे? तो अस्सल आहे का खोटा चेक करायला. तर इथे पण असे संत महात्मा आले तर चेक करायला थोडा प्रयोग करायला हवा. काय करायचं, ते काही सांगतात, ते काय सांगताय तुम्ही, अशा चुकीच्या गोष्टी सांगून सगळ्यांचं डोकं फिरवताय, काही सत्य ज्ञान द्या की. सारखं 2-4 वेळा असं डिस्टर्ब करायचं, त्यांना हरकत घ्यायची. आणि क्रोधित झाले तर समजायचं की बाबांकडे काही ज्ञान नाही आहे, काहीच आपल्या दुकानात जाऊन आपण परत जाणार, नुकसान होईल, आपल्याला काही फायदा नाही होणार. आणि नंतर हळूच माफी मागायची, बाबांच्या पाया पडायचं, शाल द्यायची, एखादी चष्मा वगैरे काहीतरी द्यायचं, सांगायचं बाबा माझं डोकं काही याच ठिकाणावर नाही आहे, मला वाटतं मी घरी वाईफ बरोबर काही भांडण झालं त्यामुळे मी तुमच्याशी काही चुकीचं बोललो, माफी मागतो. आणि हळूच निघून जायचं. कारण या दुकानात तुम्ही बसलात, ज्या दुकानात क्रोध आहे, मान आहे, मोह आहे, तुमच्याजवळही तोच माल आहे, तर तुमचा तर काही
फायदा नाही होणार या दुकानात जास्त बसायची गरजच नाही. एका तासात टेस्टिंग झालं, दुसऱ्या दुकानात जा. आणि 2, 5, 25 अशी दुकानं तुम्ही शोधली पाहिजेत. मला जो माल पाहिजे तो या दुकानात असेल तरच त्या शेटकडून मी तो खरेदी करेन. आणि ज्या दुकानामध्ये क्रोध, मान, माया, लोभ आणि थोडं वाटतं की नाही तर थोड्या पर्सनल टचमध्ये जा. गुरु स्थापित करण्याआधी पर्सनल टचमध्ये जा. चला, कुठे राहतात, मी तुमच्याकडे राहू शकतो का, मला बघू द्या. आणि त्याच्या वागणुकीमध्ये आजूबाजूला पण थोडं चेक करा. गुरुजी कधी रागवतात, विषयविकार आहे का, लोभ लालच आहे का, मान अभिमान आहे का. ज्याच्याजवळ हे नसेल त्याच्याकडे समर्पण करा, तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईलच होईल. आणि तिसरा एक उपाय आहे. तुम्ही चूक निगेटिव्ह नाही पण असे आध्यात्मिक प्रश्न विचारात जा. जग कोणी निर्माण केलं, देव कोण आहे, हे जग कोण चालवतं, कर्म कशी भोगली जातात, कशी मुक्ती मिळवायची, असे अनेक प्रकारचे आध्यात्मिक प्रश्न विचारा.